श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 19 मार्च वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील पहिलाच दिवस आहे. या गुढीपाडव्यापासूनच हिंदू नववर्षाची सुरुवात होते. गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी आणि म्हणून गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते. तसेच या गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली आणि याच दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचे मानले जाते. त्याचबरोबर आदिशक्तीचे प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले. तो दिवस म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस आणि म्हणून गुढीपाडवा हा साधारण दिवस नसून तो 3.5 शुभमुहूर्तांपैकी असलेला एक पूर्ण मुहूर्त आहे आणि म्हणून या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. हा 3.5 शुभमुहूर्तांपैकी असलेला एक दिवस असल्यामुळे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते, सोने चांदी खरेदी केली जाते, नवीन कामाची सुरुवात केली जाते. असे म्हटले जाते की या मुहूर्तावरती आपण जे काम हाती घेतो तर त्या कामामध्ये यश मिळते किंवा या दिवशी आपण ज्या वस्तूंची खरेदी करतो त्या वस्तू आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही, इतकं महत्त्व या दिवसाला दिले जाते. आणि म्हणून तुम्हाला जर काही वस्तू खरेदी करायची असेल तर तुम्ही उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करू शकता. गुढीपाडव्याचा दिवस हा अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या गुरुवार गुढीपाडव्याला उकळत्या चहामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होईल. आजारपण, पैशांची कमतरता, शत्रुत्रास यातून मुक्तता मिळेल आणि घरातील गरिबी, दरिद्रता ही कायमची संपेल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्या गुढीपाडव्याला उकळत्या चहामध्ये टाकायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय 100% प्रभावी आहेत. हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतील. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. आपल्या घरामध्ये खास करून चहा सकाळी आणि संध्याकाळी बनवला जातो आणि उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा संपूर्ण अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे तुम्ही हा उपाय सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल किंवा तुम्ही दुपारी देखील हा उपाय करू शकता. म्हणजे संपूर्ण दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. तुम्ही उद्या दिवसभरामध्ये जेवढ्या वेळेस चहा बनवणार आहे तेवढ्या वेळेस तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. कारण प्रत्येक घरामध्ये कमीत कमी 2 किंवा 3 वेळा चहा हा बनवलाच जातो आणि हा उपायसुद्धा जर तुम्ही जास्तीत जास्त वेळा केला तर याचा तुम्हाला खूप जास्त फळ प्राप्त होईल. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी. इतर कोणत्याही तिथीला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करता येत नाही आणि जरी आपण इतर तिथींना हा उपाय जर केला तर त्या उपायाचं कोणतंही फळ आपल्याला प्राप्त होत नाही. आणि म्हणून या विशेष तिथीवरती आपण काही विशेष उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते. उद्या गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते आणि या वर्षातील पहिल्याच दिवशी जर आपण हा उपाय आपल्या घरात केला तर आपल्याकडे लक्ष्मी ही आकर्षित होते. आपल्या घराकडे किंवा आपल्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात. आपल्या घरामध्ये आपल्या हातामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्याला वर्षभर आजारपण येत नाही. आपल्या घरातील सर्व आजारपण हे दूर होते.
तसेच आपल्या कुटुंबावर कोणतेही आर्थिक संकट, अडचणी, अडथळे हे देखील येत नाही. पैशांची कमतरता यातून आपली कायमची मुक्तता होते. तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील गरिबी आणि दरिद्रता ही संपूर्णपणे नष्ट होते. तसेच श्रीमंतीचे योग देखील सुरू होतात. घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो. आणि म्हणून उद्या प्रत्येकाने गुढीपाडव्याला हा जो उपाय आहे तर हा करायचाच आहे. आता तुम्ही फक्त उपायच केले आणि बसून राहिले, काहीच काम केले नाही, तर तुमच्याकडे लक्ष्मी येणार आहे का? तर नाही. जेव्हा आपण कष्ट, मेहनत करत असतो, प्रयत्न करत असतो, त्यावेळी आपल्या त्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळावं, नशिबाची साथ मिळावी, म्हणून हे जे उपाय आहे तर हे विशेष तिथीवरती आपल्याला करायचे असते. बऱ्याच वेळा असं होतं ना की कष्ट आणि मेहनत करतो परंतु नशिबाची साथच मिळत नाही. त्यामुळे आपले कष्ट जे आहे तर ते व्यर्थ जातात आणि म्हणून आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. परंतु हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी या निघून जातील आणि प्रगतीचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, गुढी तुम्हाला उभारून घ्यायच्या आहेत. बघा, गुढी जी आहे तर ती उद्या चैत्र शुद्ध प्रतिपदेला सकाळी 6:54 सुरू होणार आहे आणि त्यानंतरच आपल्याला गुढी जी आहे तर ती उभारायची आहेत. सकाळी सूर्योदयाला अमावस्या असल्याने गुढी सूर्योदयाला उभारू नये. अमावस्या संपल्यानंतर गुढी उभारायची आहेत असे ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले गेले आहे. आणि म्हणून सकाळी 7 वाजल्यानंतरच आपल्याला गुढी उभारायच्या आहेत. आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो सुद्धा तुम्हाला सकाळी 7 नंतरच करायचा आहे, कारण 3:30 शुभ मुहूर्तावरती आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. आता जेव्हा तुम्ही चहा बनवणार आहे तेव्हा त्या चहामध्ये तुम्हाला 5 लवंगा ज्या असतात तर त्या टाकायच्या आहेत. लवंगा घेताना चांगल्या घ्यायच्या आहेत, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका. ज्याला फुलं असतात अशा 5 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि 5 हिरवी वेलची तुम्हाला घ्यायच्या आहेत. ह्या 5 लवंगा आणि ही 5 हिरवी वेलची तुम्हाला त्या चहामध्ये टाकायच्या आहेत, कारण लवंगा आणि हिरवी वेलची हे समृद्धीचे प्रतीक आहे. आणि ह्या वस्तू गुढीपाडव्याच्या दिवशी चहामध्ये टाकल्याने घरातील आजारपण आणि पैशांच्या अडचणी दूर होतात. घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढत असते. यासोबतच तुम्हाला या गुढीपाडव्याच्या दिवशी उकळत्या चहामध्ये थोडीशी सुंठ जी असते तर ती टाकायची आहेत. या दिवशी चहामध्ये सुंठ टाकणे अतिशय शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती चहात सुंठ टाकून तयार केलेला चहा पिल्याने घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य येते. आरोग्याच्या सर्व समस्या या दूर होतात आणि लक्ष्मीचा अखंड वास हा आपल्या घरामध्ये राहत असतो. आणि म्हणून थोडीशी सुंठ पावडरसुद्धा तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर या गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाच्या पानांना सुद्धा खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे आणि म्हणून आपल्याला 1 ते 2 पानं ही चहामध्ये सुद्धा टाकायची आहेत. कडुलिंबाची पानं ही चहामध्ये टाकल्याने वर्षभर तुम्हाला कुठलाही रोगराई, आजारपण हे होणार नाही. तुमचं शरीर हे कायम शुद्ध राहील आणि तुमच्या मागचे सगळी साडेसाती आजारपण जे आहे तर ते निघून जाईल. नशिबाची साथ मिळेल आणि तुमचे सर्व दुःख, कष्ट हे दूर होतील. आणि म्हणून तुम्हाला ह्या ज्या वस्तू मी सांगितल्या तर त्या आवर्जून तुम्हाला उद्या गुढीपाडव्याच्या दिवशी चहामध्ये टाकायच्या आहेत. अगोदरच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आणि शक्य असेल तर तुमच्या घरात दिवसभरामध्ये जेवढ्या वेळेस चहा बनवला जाईल तेवढ्या वेळेस तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी जी गुढी उभारत असतो त्या गुढीला कडुलिंबाची पानं आणि साखरेचा हार घातला जातो. सायंकाळी जेव्हा आपण गुढी उतरवतो तेव्हा गुढी उतरवल्यानंतर तुम्हाला त्या गुढीला लावलेल्या कडुलिंबाची पानं जी आहे तर ती आवर्जून खायची आहेत. एक तरी पान तुम्हाला खायचं आहे आणि तो साखरेचा हार लावलेला आहे तर त्यातील सुद्धा तुम्हाला एक तुकडा जो आहे तर तो सेवन करायचा आहे.
घरातील प्रत्येक व्यक्तीने सेवन करायचं आहे. कारण इतर दिवशी आपण कडुलिंबाची पानं जास्त करून खात नाही, परंतु असं म्हणतात ना, कडुलिंबाची पानं पाडव्याने गोड केली. हे अगदी बरोबर आहे. या दिवशी कडुलिंबाची पानं सेवन करायला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. त्यामुळे सगळे रोग जे आहेत तर ते निघून जातात आणि वर्षभर आपल्याला कुठलेही आजार जे आहेत तर ते होत नाही असे देखील म्हटले जाते. आणि म्हणून हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते आपल्याला उद्या गुढीपाडव्याला आवर्जून करायचे आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.